आपण नेहमी प्रार्थना करतो, पूजा करतो. आपल्याला दोन्ही एकच वाटतात, परंतु ह्यात मूलभूत एक फरक आहे. आज तो विशद करण्याचा मी आपणासमोर प्रयत्न करतो. प्रार्थना ही याचना करण्याची एक पद्धत मानली तर पूजा हे काही एक देण्याची पद्धत आहे. प्रार्थना आणि पूजा ह्या दोन्हीही परस्पर पूरक आहेत. प्रार्थनेचा प्रवाह ईश्वराकडून भक्ताकडे असा वाहत असतो. त्यात ईश्वर भक्ताच्या इच्छांना प्रतिसाद देत असतो. पूजेमध्ये प्रवाहाची दिशा या विरुद्ध म्हणजे भक्ताकडून ईश्वराकडे अशी असते. ईश्वरी कृपेला भक्ताने दिलेला प्रतिसाद असे पूजेचे रूप असते. ह्या दोन्ही गती ईश्वर आणि भक्त ह्यांना एकमेकांच्या जवळ आणतात. प्रार्थनेला प्रतिसाद मिळाल्यानंतर भक्ताचे हृदय कृतज्ञतेने भरून जाते आणि कृतहृदय काही देऊ इच्छिते, अर्पण करू इच्छिते. ईश्वराला भक्ताकडून काही घेण्याची गरज असते का? तर नाही. जे ईश्वराकडे मुळात नाही असे भक्त त्याला काही देऊच शकतो का? नाही. आणि तरीही पूजेच्या वेळी भक्त काही ना काहीतरी देतो आणि ईश्वर त्याचा स्वीकार करतो. ईश्वराला अनेक प्रकारच्या गोष्टी वाहता येतात, परंतु पूजेच्या वेळी मुख्यतः काय अर्पण करावे तर भक्ती, प्रेम आणि कृतज्ञता. सर्व काही आणि सर्वजण ईश्वराचेच आहे हे जाणून पूजेच्या वेळी आपली मालकीची भावना अर्पण केली जाते. विधिवत भक्ती हे भक्तीचे सर्वांना ठाऊक असलेले अत्यंत मूर्त रूप होय. वेगवेगळ्या परंपरांमध्ये कर्मकांडात मोठा फरक असला तरी अर्पण करणे हा त्यांच्यामधील समान धागा आहे. एखादे साधे फुलही अर्पण करता येते. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य यांनी केली जाणारी पूजा पंचोपचार पूजा होय. 5, 10 किंवा 16 उपचारांनी केलेली जाणारी पूजा अधिक विस्तृत होऊ शकते. बसण्यासाठी आसन, हात धुवायला पाणी, स्नानाला पाणी, परिधान करायला कपडे, प्रसन्नतेसाठी फुले, सुगंधासाठी उदबत्त्या आणि अन्न अशा विविध गोष्टी अर्पण केल्या जातात. ह्या गोष्टी प्राचीन काळी विशेष अतिथींना दिल्या जायच्या. ईश्वर भक्ताकडे कायमचा राहायला यावा ह्या कळकळीच्या इच्छेने घरी ईश्वराचे स्वागत करणे हा पूजेचा मूळ गाभा होय. एकदा का ईश्वर हा आपला फक्त पाहुणा नसून तो कुटुंबाचा केंद्रस्थानीय घटक आहे, आत्मीयच आहे अशी जाणीव झाली की पूजा ही दैनंदिन साधना बनते. मग ती केवळ काही विशिष्ट तिथींना करायची बाब उरत नाही. विधिवत पूजा करताना शक्य तितक्या पद्धतशीरपणे सर्व नियम पाळून आणि पूजेमधील मंत्र तसेच स्तवपाठ करूनच केली पाहिजे. परंतु पूजेमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे भक्ताचा उत्कट मनोभाव. तो जर त्यात नसेल तर ह्या सर्वाचा काही उपयोग नसतो. उचित मनोभावाशिवाय केलेली पूजा एक शुष्क कर्मकांड बनते, नुसते पार पाडायचे काम बनते. ना खुशीने पूजा करणाऱ्याला साहजिक असे वाटते की विधिवत पूजा ऐच्छिक किंवा असंबद्ध आहे. काहींना पूजा निरर्थक वाटते, परंतु ईश्वरी प्रेमाने ओथंबलेल्या हृदयासाठी विधिवत पूजा हा परमानंद असतो. ती ईश्वराचे सानिध्य अनुभवण्याची खरीखुरी संधी असते. तेव्हा ईश्वराचे अस्तित्व केवळ अभ्यंतरीच नव्हे तर बाह्यतः देखील खरोखर जाणवते. पूजेमधील किमती चीजवस्तू अथवा उपकरणे नव्हे तर पूजकाच्या हृदयाची संपूर्ण समर्पणशीलता भगवंताला आनंद देते हे जाणा आणि तशा प्रकारे विधिवत पूजा करून आपल्याला लाभ घेण्याची आपण प्रयत्न करा.